नमस्कार, कल्लापुरेस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मस्त लुसलुशीत असे मेथीचे ठेपले। तुम्ही प्रवासात घेऊन जाण्यासाठीही हे ठेपले बनवू शकता। तर जर तुम्हाला प्रवासात घेऊन जायचे असतील तर कोणते इन्ग्रेडियंट्स अवॉइड करायचे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे ठेपले बनवण्यासाठी आपल्याला बाजारातून मस्त अशी लाल कोराची मेथीची भाजी घेऊन यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी एक जुडी मस्त लाल कोराची मेथीची भाजी निसून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला ही सर्व मेथीची भाजी बारीक अशी कट करून घ्यायची आहे। तुम्ही कट करण्याच्या आधी देखील भाजी धुवून घेऊ शकता, बट मी कट केल्यानंतर भाजी धुवून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक अशी ही भाजी कट करून घ्यायची आहे। मी या ठिकाणी सर्व भाजी व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला ही भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली। त्यानंतर आपल्याला ही भाजी एका सुती कपड्यावर कोरडी होण्यासाठी ठेवायची आहे। या ठिकाणी मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्यावरती ही भाजी पसरून ठेवली आहे, जेणेकरून त्या कपड्यामध्ये भाजीचं पाणी सोक होईल। अशा प्रकारे आपल्याला भाजी थोडा वेळ कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जर 2 वाट्या मेथी असेल तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून किंवा 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला दही घालायचं आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे, त्याच्यामध्ये आपण एखादी मिरचीही ठेचून घालू शकतो। यानंतर 1 टेबलस्पून ओवा टाकायचा आहे। यानंतर अर्धा टेबलस्पून हळदी पावडर। त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। तुम्ही चवीनुसार टाकू शकता, जर तुम्हाला जास्त तिखट करायचं असेल तर 2 चमचेही टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून धने पावडर टाकायची आहे। यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला जिरे टाकायचे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे, 1 ते 1.5 टेबलस्पून आपण मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर आपण जी मेथीची भाजी सुकायला ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। गव्हाचं पीठ जर 2 वाट्या असेल तर मेथीची भाजी ही 2 वाट्या घ्यायची आहे। समप्रमाणात जर असेल तर ठेपले हे अतिशय चविष्ट आणि सुंदर बनतात। जर आपल्याला हे प्रवासात घेऊन जायचे असेल तर याच्यामध्ये दही टाकायचं अवॉइड करायचं। जर आपण दही नाही घातलं तर 4 ते 5 दिवस आरामशीर हे ठेपले टिकू शकतात। त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ सैल होईल आणि ठेपले हे आपले चिरले जातील। अशा प्रकारे आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकून आपल्याला हे पीठ मस्त प्रकारे एकजीव असं करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित एकजीव असं मळून घेतल्यानंतर आपल्याला ते 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचे। तर या प्रकारे मी हे पीठ व्यवस्थित असं जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवून मळून घेतले। त्यानंतर आपल्याला याच्यावर एक सुती कपडा टाकून 15 ते 20 मिनटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे। 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा, गव्हाच्या पिठामध्ये तो डीप करून घ्यायचा आणि लाटायचा आहे। ठेपले हे पातळच असतात, त्याच्यामुळे आपल्याला एकदम पातळ असे ठेपले लाटायचे आहेत। आपण त्याच्यामध्ये दही आणि डाळीचं पीठ टाकले, त्यामुळं हे ठेपले अतिशय मऊ असे होणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये डीप करून व्यवस्थित असं पातळ लाटून घ्यायचं आहे। हे लाटण्यापूर्वीच आपल्याला गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे। एक लक्षात ठेवायचं की तवा हा व्यवस्थित जास्त तापलेला पाहिजे। तवा हा जास्त तापलेला असल्यामुळे आपले ठेपले हे मऊ आणि
लुसलुशीत बनतात. जर तवा तापलेला नसेल तर ठेपले हे कडक बनू शकतात. या ठिकाणी मी तवा हा व्यवस्थित तापून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती ठेपल्या टाकला आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं की ठेपले हे जास्त वेळ भाजू द्यायचे नाहीत. ते फास्टमध्ये आपल्याला आलटीपलटी करायचे आहेत, कारण ते पटकन शिजले जातात. या प्रकारे मी सर्व ठेपले एक एक करून लाटून आणि भाजून घेतलेत. तुम्ही एकदा सर्व ठेपले लाटून मग एक एक करून भाजले तरीही चालेल. तर या ठिकाणी आपले ठेपले रेडी आहेत. 2 वाट्यामध्ये 12 ते 13 ठेपले आरामशीर बनतात. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू सो मच. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.